खरं आपला अजितदादा चांगलंच होतं, चांगलंच होते म्हणजे चांगलंच होते. चांगलं काम केलं त्यांनी. आम्हाला पाणी नव्हतं तर आम्हाला पाणी नापून आणलं, टाक्या बांधली, सुई केलं, आमचं भरपूर केलं. आम्हाला असं वाटत नव्हतं की आमचा दादा जाते, पण नाही. पण अपघात झाला, आम्हाला धोका दिला, सोडून आम्हाला गेले दादा. दादा आपल्याला आता सोडून जाईल, भेटल. आता नाही भेटायचं, कुठं नजर पडेल आता दादा नाही नजर पडायचा. शोधलं तरी कुठं सुद्धा नजर पडणार का? नाही सोडणार. खरंच दादा चांगला, आपल्या माझ्या मुलासारखा. मे बी आम्हाला काय सांगायचं, असं दुःख वाटलं का नाही की लई दुःख वाटलं, लई. अख्ख्या भारताचा दुःख गेला, महाराष्ट्राचा दुःख झालं खरंच. नाही काय नाही, आपलं वाईट वाटतं ना. असं व्हायला नव्हतं पाहिजे, पण झालं असं. म्हणजे असं काय माझा भाऊ 8 दिवस झाले वारलेला, तरी पण त्याचं काय पुढे येत नाही. पण हे दादाचं मनातूनच जात नाही. असं ही होतंय, डोक्यातच सारखं विचारते, सारखं हे विचार येतात. दादासारखं आता होणार पण नाही हो, होणार पण नाही दादासारखं. नव्हतं असं दादा की व्हायचं. लय अवघड झालं. एक आम्हाला असं दुःख वाटतंय म्हणल्यावर त्यांच्या घरच्यांना तर किती अवघड लागत असेल. जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये आलेलो होतो आपण. अगदी 2-4 दिवस निवडणुकीच्या मतदानाला राहिलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोणी काळभोरमधील आपण काही महिलांशी संवाद साधणार आहोत. ताई, जिल्हा परिषदची निवडणूक चालली, काय करायचे, कोणाला मतदान करायचे? आम्ही घड्याळालाच मतदान करणार आहे, कारण की आम्हाला आत्तापर्यंत जेवढं प्रोत्साहन भेटलेलं आहे तेवढं घड्याळानेच दिलेलं आहे. आणि आमच्या वॉर्डचे जे आहेत ते नंदकुमार पाटीलच आहेत. त्यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांचं प्रोत्साहन म्हणजे आपले दादा अजित पवार ह्यांना भरपूर आम्ही मिस करतो, कारण त्यांच्या आठवणी सांगण्याच्या बाहेरच्या आहेत. कारण त्यांनी आत्तापर्यंत आपल्याला भरपूर सहकार्य केलेले, भरपूर मदत केलेली. जेवढे त्यांचे सहकार्य सांगाल, जेवढे त्यांचे कार्य सांगाल तेवढं कमीच पडण्यासारखं आहे. कारण त्यांनी आत्तापर्यंत लेडीजला, प्रत्येक महिलेला आपल्या बहिणीसारखं, प्रत्येक महिलेला आपल्या आईसारखं, आणि म्हणजे सहकार्य तर केलेलेच आहे, पण त्यांचे दुःख सांगण्याच्या बाहेरचं आहे. त्यांचं असं घडण्यासारखं नव्हतं, पण झालं. पण त्या माध्यमातून मी एवढंच सांगते की त्यांना जेवढं त्यांनी सहकार्य केलं तेवढं कमीच आहे. खरं आपला अजितदादा चांगलंच होतं, चांगलंच होते म्हणजे चांगलंच होते. चांगलं काम केलं त्यांनी. आम्हाला पाणी नव्हतं तर आम्हाला पाणी लांबून आणलं, टाक्या बांधली, सुई केलं, आमचं भरपूर केलं. आम्हाला असं वाटत नव्हतं की आमचा दादा जाते, पण नाही. पण अपघात झाला, आम्हाला धोका दिला, सोडून आम्हाला गेले दादा. खरंच नंदू पाटलानं म्हणला, पाटील आपल्या गुरबाचे कामं करा, हाताखाली धरा, सहकार्य करा, नडून धरा का गुरबा. तुला तुझ्या पाठीची गुरबा आहे ती, पण तू सोडू नको गुरबाला. लोणी कारबळ. पण आम्हाला असं वाटत नव्हतं की दादा आपल्याला आता सोडून जाईल, भेटल. आता नाही भेटायचं, कुठं नजर पडेल आता दादा नाही नजर पडायचा. शोधलं तरी कुठं सुद्धा नजर पडणार का? नाही सोडणार. खरंच दादा चांगला, आपल्या माझ्या मुलासारखा. मे बी आम्हाला काय सांगायचं, असं दुःख वाटलं का नाही की लई दुःख वाटलं, लई. अख्ख्या भारताचा दुःख गेला, महाराष्ट्राचा दुःख झालं खरंच. लोणी काळभोरमध्ये पाण्याचे इतके त्रास होते, भरपूर त्रास होते. एवढे सहन केले माणसांनी, पण दादांसारखं काम कुणीच केलं नाही. एवढ्या वर्षापासूनची जी माणसांची पाणी करायची ती योजना पूर्ण केली. माणसं आज पाण्यासाठी एवढे तरमळत होते, पण दादांसारखं कार्य कोणच करणार नाही. पाण्यासारखी कामं केली, पाटला सांगितलं, पण पाटलाने पाण्यासाठी मार खाल्ला. पण पाणी आणलं रामदासून लांबून आणलं, पण केलं, सगळ्याला मदत चांगली केली. आता पाण्याची पण व्यवस्थित सोय केलेली आमच्यासाठी, सगळ्यांसाठीच. नाही काय नाही, आपलं वाईट वाटतं ना. असं व्हायला नव्हतं पाहिजे, पण झालं असं. दादाचा खरंच सहकार्य कळस डासळल्यासारखा झालेला आहे दादांविषयी. आम्हाला पण जसं कळलंय तसं आम्हाला पण जेवण पण आम्ही पण जेवत नाव नीट व्यवस्थित. एक कळस डासळल्यासारखा भारताचा झालेला आहे. दादाचं गेल्यासारखं वाटतं.
म्हणजे असं काय माझा भाऊ 8 दिवस झालं वारलेला, तरी पण त्याचं काय पुढं येत नाही, पण हे दादाचं मनातूनच जात नाही. असं ही होतं आहे डोक्यातच सारखं विचारते, सारखं हे विचार येतात की आपलं हीच गेलं डोक्यावरलं छत गेल्यासारखं वाटते. दादासारखं आता होणार पण नाही हो, कोण करणारच नाही दादासारखं. होणार पण नाही दादासारखं. नव्हतं असं दादा की व्हायचं. लई अवघड झाले. एक आम्हाला असं दुःख वाटते म्हणल्यावर त्यांच्या घरच्यांना तर किती अवघड लागत असेल. दादांचं म्हणजे हे असं एकदम अकाली एक्झिट करणं सगळ्या म्हणजे महाराष्ट्राला नाही म्हणजे सगळ्या प्रत्येक घरातल्या माणसांना म्हणजे घरातलं असं कोणतरी आपल्या सदस्य गेलेल्यासारखं वाटतं म्हणजे. आणि म्हणजे ती बातमी बघितली ना तेव्हा वाटायचं की असं सुरुवातीला दिलं की गंभीर जखमी, ठीक आहे बाबा गंभीर जखमी तर होतील बाबा बरे, किंवा असं म्हणजे सारखं वाटायचं की त्या विमानातून ते साईडला पडले असले तर बरे होतील, नंतर येतील असं सारखं वाटायचं म्हणजे. पण ते नंतर ते बातमी बघितल्यानंतरच म्हणजे इतकं म्हणजे वाईट वाटलं की ते लॉकडाऊनमध्ये पण एवढी शांत नव्हती, एवढी शांतता सगळीकडं. आणि घरातलं तर इतकं वातावरण म्हणजे शांत ना, म्हणजे काही बोलण्याचं हेच नाही. हां, घरातलं आपलं एखादं सदस्य गेल्यासारखंच अशी परिस्थिती सगळ्यांचीच होती म्हणजे. आपण बोलतो आपल्या घरामध्ये मोठा माणूस दादा असतो, तर दादा गेलं तर काय दुःख आहे. ते जी पोकळी महाराष्ट्रात आहे ते कधीच भरून निघू शकत नाही आहे. आणि जे आमच्या लोणी काळभोरसाठी केलेलं आहे ते तर खूपच मोठं आहे. मेन म्हणजे इथं पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता, तो व्यवस्थित त्यांनी मार्गी लावला. त्यांनी आमच्यासाठी तर पाण्याचा प्रश्न सोडवला, पण त्यांचे जे लाडक्या बहिणीची सोय होती त्याच्याकडं आता कोण लक्ष देत आहे का नाही काय नव्हतं. दादा जेवढे लक्ष द्यायचे तेवढं तर सांगण्याच्या बाहेरचंच आहे. का तर त्यांचं जेवढं सगळ्या महिलांचं हे होतं दादा दादा दादा, ते आता एकदम हे होणार. सगळ्यांच्या तोंडात दादाशिवाय शब्दच नव्हता. घरातल्या व्यक्तीच गेलेले एक प्रकारे. घरातलं माणूस गेल्यासारखं वाटतंय की असं. हां, मतदानाचा आपल्याला हो का घड्याळाचा आपल्याला आहे घड्याळाच. दादा गेले म्हणून काय झालं, दादांचा घड्याळ तर आहे ना. दादांनी मरूपर्यंत घड्याळाचा हात ठेवलाच, त्याच्याने तर त्यांची ओळख पटली दादांची. हा, घड्याळावरनंच ओळखलेलं आहे दादा. दादा येतेलच, 100% दादा येतेल. घड्याळ ही ओळखच त्यांची शेवटी ठरली. हा, त्यांनी म्हणजे त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी शिकवणच करून ठेवली होती की म्हणजे कसं कार्य करायचं, ते म्हणजे काम कसं करायचं, तडफदारपणे एकदम स्पष्टपणे बोलायचे ते. पण त्यांचं ते एकदम म्हणजे बरोबर असायचं, पण स्पष्टपणे बोलायचे ते. भीती वाटत नव्हती अजिबात, अशी म्हणजे स्पष्ट एकदम काय असेल ते स्पष्ट बोलायचे अजिबात. हां, घरातल्या सारखंच असं म्हणजे भीती नव्हती काय अशी म्हणजे त्यांना की आपलं की नाही का म्हणजे आता आपण हे बोललंय तर मग पुढं काय होईल त्याची आहे काही भीती वाटत नव्हती त्यांना. बोलताना पण बोलायचे, पण परत नंतर ना माणसाला प्रेमात पण आणायचे, की जेणेकरून माणसाला कळलं नाही पाहिजे की ही मी असं हे बोलले, रागाने बोललोय. माणसं तेवढे प्रेमात समजून पण घ्यायचे. एखादा जोक करायचे की माणसं विसरून जायचे. हा बाबा की काय बोललं केलं असले की वेगळंच बोलले की माणसं हसायचे तेवढ्या ह्याला. हां, जे माणसाचं राग येण्यासारखं होतं ते प्रेमामध्ये व्यक्त होऊन जात होतं त्यांच्या भाषेत. बोलूनच माणसाला एक प्रकारे हे करत होते ती की त्यांच्या मनात एकदम प्रेम आणत होते. असं त्यांचं बोलणं होतं. भरपूर आठवण ठेवलेली आहे दादांनी. खरंच काय त्यांची ते भाषण लागलं ना की मी टी व्ही समोर हालतच नव्हते, म्हणजे पूर्ण भाषण बघायचे त्यांचे. इतकं छान भाषण म्हणजे बरं वाटायचं म्हणजे ऐकायला त्यांचं. हां, आधार वाटायचा त्यांच्यासारखं त्यांच्या कार्यकर्ताच कोण होणार नाही. एवढे मस्त कार्य करायचे ते. बोलण्यामध्ये पण तडफदारपणा, सांगण्यामध्ये पण, राहण्यामध्ये पण रुबाबदारपणा. प्रत्येक टायमाला जय भीमशिवाय बोलत नव्हते. हेच त्यांचा शब्द आम्ही शेवटपर्यंत लक्षात ठेवणार. जातीपातीचं असं राजकारण म्हणजे त्यांनी कधीच केलेलं नाही नव्हतं. की ह्या जातीचे काम करू नका किंवा त्या जातीचं असं करा, असं काहीच नाही त्यांचं म्हणजे नव्हतंच. म्हणजे सगळ्यांना समान. गोरगरिबांना पण आपले दादाच होते ते. आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांना एक करून
कार्य पण खूप केलेले आहेत दादांनी. अर्धवट ते सोडून गेले, त्याची खूप मोठी पोकळी महाराष्ट्रात भरून निघणार नाही. ते बोलतात ना, दादा दादा ते दादाच असतो. एवढंच बोलते मी. तर आपण या ठिकाणी पाहिलं की महिलाही त्या ठिकाणी भावनावी झाल्यात. अतिशय दुःखद घटना घडलेली आहे. दादाच्या जाण्याने निश्चित ही पोकळी भरून येणार नाही असं या ठिकाणी महिला व्यक्त करतायत. खूप दुःख या परिसराला झालं आहे, हवेली तालुक्याला झाल्याचं या ठिकाणी महिलांनी व्यक्त केलं आहे. त्यांचा हक्काचा माणूस गेला, पुढं असा माणूस पाहायला मिळेल की नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.